यानंतर बघूयात राजकीय बातम्या। भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यास मी सदैव तयार, अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल ही शर्यतीत, भाजपच्या जागेवरच पटेलांचा दावा। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडणार असल्यास जबाबदारी सरकारची, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटलांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाची टिप्पणी। अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमाचं ठाकरे गटाला ऐनवेळी निमंत्रण, ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं पत्रिकेमध्ये नाव नाही, पत्रिकेमध्ये नाव नसल्यानं ठाकरे गटाची नाराजी। उद्या उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दौरा, उद्धव ठाकरे उद्या डोंबिवली दौऱ्यावर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये बॅनरबाजी। काँग्रेसने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार, समोर उमेदवार कोण हे महत्त्वाचं नाही, पुणेकरांनी मला कायमच न्याय दिलाय, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदारी सरकारची, उच्च न्यायालयाने टिप्पणी केल्याची याचिकाकर्ते हेमंत पाटलांची माहिती। सरकारने कर्तव्य बजावलं नाही तर तुम्ही न्यायालयाकडे दाद मागा, कोर्टाची याचिकाकर्त्यांना सूचना। आमच्यावर मुंबईमध्ये जाण्याची वेळ येणार, आम्ही तयार आहोत, सरकारला आणखी वेळ देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य। 15 तारखेला मुंबई आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करण्याचंही विधान। मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी वर्ष लागणार, 8 दिवसांमध्ये मागासलेपण सिद्ध करण्याचं सर्वे शक्य नाही, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य।